श्री स्वामी समर्थ. स्वामींचा खूप सुंदर असा अनुभव मी आज येथे तुम्हाला सांगत आहे. स्वामींचा अदृश्य हात. सुरेशराव एक साधा शेतकरी आपल्या मुलाच्या आजाराने खूपच चिंताग्रस्त होते. डॉक्टरांनी सांगितलं होतं की उपचारासाठी मोठी रक्कम लागेल, पण त्यांच्याकडे तसं काहीच नव्हतं. एक दिवस त्यांनी माणिकनगरच्या स्वामी मंदिरात जाऊन हळूच स्वामींच्या चरणी डोकं टेकवलं आणि म्हणाले, स्वामी, आता माझं जे काही आहे ते तुमच्यावर सोपवलं आहे, तुम्हीच वाचवा. तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आली आणि म्हणाली, तुमचं नाव सुरेशराव ना? मी तुमच्या मुलासाठी मदत करायला आलोय. स्वप्नात स्वामींनी तसं मला सांगितलं आहे. त्या व्यक्तीने आवश्यक ती रक्कम दिली, उपचार झाले आणि मुलगा बरा झाला. सुरेशरावांनी शेवटी एवढंच म्हटलं, स्वामी समर्थ प्रत्यक्ष कधीच येत नाहीत, पण योग्य वेळी कोणाच्या तरी रूपात नक्कीच मदतीला येतात. श्री स्वामी समर्थ.